हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, नुकतेच माननीय पंतप्रधान मोदीजींनी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे। तर वेतन आयोग म्हणजे काय, नेमकं तो कसं आणि काय काम करतो आणि 8व्या वेतन आयोगामध्ये नेमके कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। तर त्याआधी बघूया आजपर्यंत किती वेतन आयोग स्थापन करण्यात आलेले आहे। तर बघा, आजपर्यंत टोटल 7 वेतन आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे। पहिला वेतन आयोग याची शिफारस मे 1947 मध्ये करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष हे श्रीनिवास वरदाचार्य हे होते। आणि तुम्ही स्टॉप करून त्याचे अध्यक्ष आणि शिफारस कधी लागू करण्यात आली हे बघू शकतात। 7वा वेतन आयोग याची शिफारस जानेवारी 2016 मध्ये करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष हे अशोक कुमार माथुर हे होते। तर 8व्या वेतन आयोगामध्ये नेमके कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे, तर बेसिकली एक वेतन आयोग याचा कार्यकाळ हा 10 वर्ष इतका असतो। 2014 मध्ये जेव्हा मोदीजी सत्तेत आले होते त्यांनी वेतन आयोगामध्ये खंड पडू नये हा निश्चय केला होता आणि याच पार्श्वभूमीवर 2016 मध्ये म्हणजेच 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती, ज्याचा कार्यकाळ हा 2026 मध्ये संपन्न होणार आहे। पण 8व्या वेतन आयोगाला शिफारसी लागू करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर आयोग नेमकं कसं आणि काय काम करतो हे आपण बघणार आहोत। तर केंद्र सरकारकडून वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते आणि सरकारी कर्मचारी यांचे वेतन आणि निवृत्ती कर्मचारी यांची पेन्शन यामध्ये वेळोवेळी बदल व्हावा, त्यासाठी शिफारसी लागू करण्यात यावा, यासाठी वेतन आयोगाची स्थापना करण्यात येते आणि त्यांना 18 महिने दिले जातात शिफारसी लागू करण्यासाठी। पण ह्या शिफारसी ह्या केंद्र सरकारवर बंधनकारक नसतात। तर नेमकं याचा फायदा कुणाला आणि कसा होणार आहे हे आपण बघणार आहोत। तर याचा फायदा हा पूर्णतः सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे, यामध्ये खासगी कर्मचाऱ्यांचा समावेश नसणार आहे। तर हा फायदा नेमका कसा होतो हे आपण 7व्या वेतन आयोगाचं उदाहरण घेऊन समजून घेणार आहोत। तर बघा, 2016 मध्ये जेव्हा 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या होत्या त्याचा फिटमेंट फॅक्टर हा 2.57 इतका होता। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर फिटमेंट फॅक्टर हे बेसिकली एक मल्टीप्लायर आहे जे सॅलरी आणि पेन्शन यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी वापरलं जातं। बेसिक पेला गुणल्यानंतर जी नवीन सॅलरी आपल्याला मिळत असते ही ह्या थ्रू आपल्याला मिळत असते। तर बघा, 2016 मध्ये बेसिक पे हा 7,000 वरून डायरेक्टली 18,000 इतका वाढला होता आणि 3,500 रुपये म्हणजे पेन्शन 3,500 वरून 9,000 इतकी त्याची वाढ झाली होती। आणि मॅक्झिमम सॅलरी ही 7व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांची 2,50,000 आणि पेन्शन धारकांची 1,25,000 इतकी होती। तर आता महागाईचा विचार करता 2026 मध्ये हा फिटमेंट फॅक्टर 2.86 इतका असणार आहे। तर यामध्ये बेसिक पगारात किती वाढ होणार आहे, तर तब्बल 186% इतकी बेसिक पगारामध्ये वाढ होणार आहे। तर यामध्ये नेमकं अर्थव्यवस्थेवर काय याचा परिणाम होतो, तर बघा, 7वा वेतन आयोगाची शिफारसी लागू झाल्यानंतर सरकारच्या खर्चामध्ये दरवर्षी 1 लाख करोड रुपये इतकी वाढ झाली होती। आणि याचा चांगला फायदा असा की लोकांच्या हातामध्ये पैसा आल्यामुळे पर्चेसिंग पॉवर वाढते आणि पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे डिमांड आणि सप्लाय हे चक्र सुरू राहते। सो ह्या प्रकारे आपण इन डिटेल बघितलं आहे वेतन आयोग म्हणजे काय, त्याचं कार्य कसं आणि 8व्या वेतन आयोगामध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहे। सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू सो मच, हॅव अ नाईस डे।